दुसरा तरंग सुरू आहे. दुसऱ्या तरंगामध्ये आता अनुबंधाचाच विचार आहे. पहिल्या तरंगामध्ये संक्षेपात सांगितला, दुसऱ्या तरंगामध्ये विस्ताराने अनुबंधाचा विचार आहे. आणि सुरुवातीला अनुबंधामध्ये जो पहिला अंश हे अधिकारी, त्या अधिकाऱ्यावर पूर्वपक्षाने आक्षेप घेतलेले, शंका घेतलेले. ते म्हणतात की हा अधिकारीच नाही. जगामध्ये तुम्ही जो अधिकारी सांगितलेला आहे वेदांतशास्त्राचा, तशा प्रकारचा अधिकारी जगामध्ये शोधून सापडणं शक्य नाही. का सापडणं शक्य नाही? तर त्यांचं असं म्हणणं आहे, तुम्ही अधिकाऱ्याचं वर्णन करत असताना असा अधिकारी सांगितलेला आहे की ज्याला मोक्षाची इच्छा असते, है ना, मुमुक्षुता ज्याच्या ठिकाणी असते, त्यालाच तुम्ही अधिकारी म्हणता. आणि मोक्ष कशाला म्हणतात? दुःखाची निवृत्ती म्हणजे जगताची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, याला काय म्हणतात? मोक्ष म्हणतात. आणि अशा प्रकारचा मोक्ष त्याची कोणी इच्छाच करीत नाही. मोक्षामध्ये जो पहिला अंश आहे कारणासह जगत निवृत्ती, याची पण कुणाला इच्छा होत नाही. कारण सगळे जी इच्छा करतात ते फक्त सगळे कशाची? विविध दुःखाच्या नाशाची इच्छा करतात आणि या जगताच्या निवृत्तीची कोणीही इच्छा करत नाही. पण तुम्हाला असं वाटेल किंवा नाही, जगताची निवृत्तीची इच्छा करत नाही पण दुःखाची निवृत्तीची इच्छा करतात, आणि दुःखाच्या निवृत्तीची इच्छा करणं म्हणजे जगताची निवृत्तीची इच्छा करणं आहे का नाही? तर तसं नाही. कारण जर दुःखाचा नाश जगताच्या निवृत्तीशिवाय झालाच नसता तर मग दुःखाची निवृत्तीची इच्छा करणं म्हणजे जगताची निवृत्तीची इच्छा करणं असं म्हणता आलं असतं. परंतु तसं नाही. दुःखाचा नाश इतर उपायाने सुद्धा होतो, लौकिक उपायाने होतो. म्हणून दुःखाच्या नाशाचीच लोक इच्छा करतात, जगताच्या निवृत्तीची इच्छा करत नाही. दुःखाचा नाश इतर उपायाने होतो. 3 प्रकारचं दुःख सांगितलं, त्याचे उपायही सांगितले. आता जे विस्तारानं सांगत बसत नाही मी, आलं लक्षामध्ये. असा एक शंका मांडली त्यांनी, आहे का नाही? त्याचं समाधानही केलं. दुःख जावं अशी जी मनुष्याची अपेक्षा असते, ती आपलं दुःख कायमचं जावं अशी अपेक्षा असते का तेवढे पुढे जावं अशी अपेक्षा असते? म्हणजे दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी अशी इच्छा असते का लयून निवृत्ती व्हावी अशी इच्छा? आत्यंतिक दुःखाची आत्यंतिक निवृत्ती झाली पाहिजे ही इच्छा असते. आणि लौकिक उपायाने हे जे दुःख आहे हे याची आत्यंतिक निवृत्ती होतच नाही. झाली तर फक्त काय होते? इतर उपायाने फक्त लयून निवृत्ती होते. आणि आत्यंतिक निवृत्ती ही कारणात सहज ज्यावेळेला निवृत्ती होत असते त्यावेळेला घडत असते. आणि सगळ्या दुःखाचं मूळ कारण जर काय असेल तर ते काय आहे? जगत. त्या जगाचंही कारण काय? अज्ञान. त्या अज्ञानाची निवृत्ती झाल्याशिवाय, अज्ञानाचं कार्य जगत, त्याची निवृत्ती झाल्याशिवाय दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होत नाही. आणि म्हणून त्याला दुःखाची आत्यंतिक निवृत्ती करायची, त्याला दुःख आत्यंतिक आपलं त्याचं नष्ट व्हावं, कायमचं नष्ट व्हावं असं ज्याला वाटतंय, त्याला जगताची निवृत्ती झाल्याशिवाय, कारणाची निवृत्ती झाल्याशिवाय, अज्ञानाची निवृत्ती झाल्याशिवाय ते दुःख नष्ट होणं शक्य नाही. म्हणून जे अर्थी आत्यंतिक दुःखाची निवृत्ती व्हावी असं वाटतंय, त्या अर्थी कारणासह जगत निवृत्तीची सगळे दुःख इच्छा करतात, हा त्याचा अर्थ. कारण त्याच्याशिवाय दुःख काय होत नाही? निवृत्तच होत नाही. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होतच नाही. कळलं का? म्हणून सगळ्या लोकांना असं वाटतं की दुःख कायमचं जावं, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी. म्हणजे सगळ्याच लोकांना कशाची इच्छा आहे? जगत निवृत्तीची इच्छा आहे. सगळ्यांनाच इच्छा आहे. लक्षात आलं का? दुसरी शंका होती, ब्रह्मप्राप्ती हा मोक्षाचा दुसरा अंश आहे, त्याची कोणी अपेक्षा करत नाही असा पूर्वपक्षी म्हणत होता, आहे का नाही? का करत नाही? तर तुमच्या मतामध्ये ब्रह्मप्राप्तीची इच्छा त्याला होते, अधिकाऱ्याला. अधिकारी म्हणजे कोण? ज्याला अजून ब्रह्मज्ञान झालेलं नाही. मग आता ज्याला ब्रह्मज्ञानच झालेलं नाही अशा त्या अधिकाऱ्याला ब्रह्मप्राप्तीची इच्छा होईलच कशी काय? कारण इच्छा होण्यासाठी अगोदर त्या पदार्थाचं काय असावं लागतं? ज्ञान. आणि ते अनुकूल ज्ञान असावं लागतं. तुमच्या मतात तर अजून त्याला ब्रह्माचं ज्ञानच नाही. अनुकूलचा तर पुढचा प्रश्न आहे. ज्ञानच नाही तर त्याच्या प्राप्तीची इच्छा होईल कसं? एक मुद्दा. आणि दुसरी गोष्ट अजून तुमच्या मतामध्ये असं आहे, ब्रह्मज्ञान ज्याला होतं तो मुक्त होतो. मुक्त झाल्याला कुठली इच्छाच राहत नाही, मग त्याला तर ब्रह्मप्राप्तीची कसं काही इच्छा होईल? म्हणजे ब्रह्मज्ञान होण्याच्या अगोदर त्याला ब्रह्मप्राप्तीची इच्छा नाही का? आणि ब्रह्मज्ञान झाल्यावर त्याला ब्रह्मप्राप्तीची इच्छा नाही होणार. कशाची इच्छा नाही होणार?
मग ब्रह्मप्राप्तीची इच्छा असणारा मनुष्य जगातच नाही, कोणच नाही, असूच शकत नाही. अशी त्यांनी काय केली, आणि ब्रह्मप्राप्तीची इच्छा नाही म्हणजे मोक्षाची इच्छा नाही, म्हणजेच मोक्ष कुणी नाही, म्हणजेच अधिकारी नाही. अलग लक्षामध्ये आता या शंकेचं समाधान आपल्याला पाहिजे. दुसरी शंका आहे ती, पहिल्या शंकेचं समाधान आपण बघितलं. आता ही दुसरी शंका आहे. शंका बघा, ऐका. त्याचं उत्तर सांगत असताना ग्रंथकार काय सांगतात की अरे बाबा, ब्रह्मप्राप्तीची इच्छा होत नाही त्याचं कारण तू म्हणतो की ब्रह्मज्ञान झालेलं नाही. कुठल्याही वस्तूचं ज्ञान होण्याच्या अगोदर काय होत नसते, त्याच्या प्राप्तीची इच्छा होत नसते असं तुझं म्हणणं आहे ना. पण हे तुझं म्हणणं चुकीचं आहे. कारण वस्तूच्या प्राप्तीची इच्छा होण्यासाठी त्या वस्तूचं प्रत्यक्ष ज्ञानच असावं लागतं असं मात्र नाही. जरी प्रत्यक्ष ज्ञान नसलं, नुसतं ऐकलं जरी असलं त्याचं वर्णन, तरी ते वर्णन ऐकून सुद्धा काय होत असते, प्राप्तीची इच्छा होत असते. मला सांगा, मी तुम्हाला अनेक एक वेगवेगळे उदाहरणं देतो आणि ते उदाहरणातून तुम्ही मला सांगायचं की तर प्रत्यक्ष त्या वस्तूला पाहिलं होतं का आणि पाहिल्यावर त्या वस्तूची प्राप्तीची इच्छा झाली का. बघा तुम्ही, उदाहरण सांगतो. आता हे लोक यज्ञ करतात नाही यज्ञ, असं म्हणतात की 100 यज्ञ करावे आणि 100 यज्ञ करून स्वर्गात जावं. म्हणून की संसारी जन्मीजे यज्ञ यागादी कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. यज्ञ याग कर्म करावेत संसारात जन्माल्यावर माणसाच्या रूपानं, आणि मग स्वर्गात जावं, आणि मग स्वर्गातले सुख काय करावे, मनाला हरण करणारे तिथं सुख आहे. आहेत का नाही. मग वर्णन केलं तिथल्या स्वर्गातल्या सुखाचं. कल्पतरूची झाडं आपल्याकडे येड्या बाबू. स्वर्गात काय असतात, कल्पतरूचं वर्णन करू का, जाऊ द्यायला वेळ होता. त्याचं लय आवडते, हे बघ नाही कल्पतरू असतात, कल्पतरूची झाड. आणि तिथं कामधेनूचं दूध असतं. आपल्याकडे जर्शा आहे, आता तर जर्शा घ्यायचं सुद्धा नाही. ते केसाला काय लावतात, शॅम्पूचं पाणी. शॅम्पूचं पाणी असतं, शॅम्पूचं पाणी दूध म्हणून विकतात. हे मृत्यू लोकातली गोष्ट. तिथं कामधेनूचं दूध असतं, कामधेनूची खिल्लार असतात. आपल्याकडे सडका कशा असतात, गाडी खड्ड्यात आहे का खड्ड्यात गाडी. कंबळीत काही खड्डे असतात रस्त्याला. हे आपली रस्त्याची तरा. तिथं स्वर्गामध्ये चिंतामणीच्या सडका असतात. चिंतामणी कसा असेल तुम्ही कल्पनाच करू शकता. आपल्याकडं प्यायला पाणी, अरे जर्शा गाईच्या दुधाचा किंवा त्या पिशवीच्या दुधाचा चहा. पिशवीच्या दुधाचा चहा. स्वर्गामध्ये अमृत प्यायला असतं, अमृत. आणि तिथल्या स्त्रिया एवढ्या सुंदर असतात. म्हणजे सगळे दिव्य भाव तिथं असतात. मष्णंती दिव्यांती. आणि मग असं ऐश्वर्य बघितलं का तुम्ही, बघितलं का. पण आपल्याला ते ऐश्वर्य असावं ही इच्छा निर्माण झाली वाटतंय का नाही. काय काय असं वाटतं बरं.
पाहिला का? कामदेव पाहिली का? चिंतामणी पाहिला का? परीस पाहिला का? पण नुसतं ऐकलंय आपण शास्त्रातून. शास्त्र सांगते, साधू संत सांगतात, आणि हे नुसतं ऐकलं तरी सुद्धा आपल्याला काय होते? इच्छा निर्माण होते. म्हणजे इच्छा निर्माण होण्यासाठी, कुठल्याही वस्तूच्या प्राप्तीची इच्छा होण्यासाठी ती वस्तू प्रत्यक्ष बघावीच लागते असं काही नाही. वर्णन ऐकून सुद्धा काय होते? इच्छा निर्माण होते. ते महाभारतामध्ये कथा येते, विस्ताराने सांग, थोडक्यात समजून. एक नल राजा होता, एक दमयंती होती. कोण होती? नल राजा आणि दमयंती. आणि तो नलराजाही खूप सुंदर होता, सदाचारी होता, अमकं तमकं बरं त्याचं वर्णन नाही. आणि ती दमयंती खूप सुंदर होती. आणि एक राजहंस होता, राजहंस. त्या राजहंसानं त्या दमयंती जवळ जाऊन या नलराजाचं वर्णन केलं. नलराजा कसा सुंदर आहे, आमकय तमकय, असा आहे तसा आहे. तर नुसतं त्या राजहंसाकडून ते वर्णन ऐकूनच दमयंतीला इच्छा निर्माण झाली होती की आपण कुणाला बघायचं? नलराजाला बघायचं, नलराजाला बघायचं. मग मला सांगा, तिनं निश्चय केला की नलांना आपण लग्न केलं तर कोणाबरोबर करायचं? नलाबरोबरच करायचं. आपल्या नलराजात प्राप्त झाला पाहिजे अशी इच्छा झाली का नाही? मग ही इच्छा तिनं नलराजाला पाहिलं होतं का? पाहिलं नव्हतं, फक्त वर्णन ऐकलं. जाऊ द्या, एवढ्या लांबचं कुठं जातं नलराजाकडे, एवढ्या लांब पाठीमागं. या आता आपला भगवान कृष्णा, त्याला रुक्मिणी असं पाहिलं होतं. भगवान श्रीकृष्णाला रुक्मिणी असं पाहिलं होतं का? पाहिलं नव्हतं. मग फक्त ऐकलं होतं त्याचं वर्णन. तो खूप सुंदर आहे, त्याचे पराक्रमाच्या गोष्टी ऐकल्या होत्या. त्यानं गोवर्धन उचलला, त्यानं कालियामर्दन केलं, पुतना मारली, बकासूर मारला, कागासूर मारला, आहे की नाही? त्याने कंसाला मारलं. ह्या गोष्टी फक्त काय केल्या होत्या ना? ऐकलेल्या होत्या. आणि त्याचं गुणवर्णन ऐकूनच कृष्णाला वर्ण्याची इच्छा रुक्मिणीच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली का नाही? म्हणजे कृष्ण आपल्याला पती स्वरूपात प्राप्त व्हावी इच्छा निर्माण झाली का नाही? आणि त्या ज्या कृष्णाला प्राप्त करायचं होतं रुक्मिणीला, तो कृष्ण प्रत्यक्ष पाहिला होता का? प्रत्यक्ष पाहिलेला नव्हताच, तरी पण इच्छा निर्माण झाली का नाही? मग ब्रह्म जर अजून पाहिलंच नाही, ब्रह्माचं ज्ञानच नाही झालं, तर नुसतं ब्रह्म सुखरूप आहे, आमका आहे, तमका आहे, शास्त्र सांगत नाही का? मागच आपण कालच्या चिंतनामध्ये नाही पाहिलं का? ते नारद ऋषी सनत कुमाराला शरण गेले. आणि सनत कुमाराला शरण गेल्यावर त्यातनं किती कला येत होत्या, 64 कला, 14 यज्ञ येत होत्या, तरी सुद्धा त्यांना सुख नव्हतं. आणि म्हणून ते सनत कुमाराला शरण गेले. आणि सनत कुमाराला शरण गेल्यावर त्यांनी नारदांना उपदेश केला ब्रह्मविद्येचा, भूमविद्या म्हणतात त्याला. आणि भूमविद्येचा उपदेश करत असताना सांगितलं, यो वै भूमा तत् सुखम. जो भूम आहे तोच काय? सुखरूप आहे. भूम म्हणजे ब्रह्म, म्हणजे ब्रह्मच सुखरूप आहे सांगितलं ना. अल्पे सुखम असती, ब्रह्माशिवाय दुसरे अल्प वस्तूमध्ये सुख नाही, म्हणजे ब्रह्माशिवाय सुख पुन्हा कुठंच नाही सांगितलं का नाही? म्हणजे शास्त्र सांगतंय की ब्रह्मच सुखरूप आहे. सुखरूप आहे सा तुझा कोण सांगा आहे का? दुसरं काही सुख आहे का? नाही. मग असं जर ऐकलं, अजून त्याला बघितलं बी नाही, अजून ते प्राप्त आपल्याला त्याचं ज्ञानही नाही झालं, पण नुसतं असं ऐकलं, परोक्ष ज्ञान झालं, प्रत्यक्ष ज्ञान नाही झालं. कसं झालं? परोक्ष ज्ञान. मग असं परोक्ष ज्ञान झाल्यावर सुद्धा, शब्दाने त्याचं वर्णन ऐकल्यावर सुद्धा जर ते अनुकूल वाटलं, तर मग त्याच्या प्राप्तीची इच्छा होती की नाही? हा, मग ब्रह्म सुखरूप आहे असं ऐकल्यानंतर ब्रह्मप्राप्ती इच्छा होणार नाही का? मग तुम्ही जी शंका केली की तुम्हाला ब्रह्मज्ञान, जर त्याला त्या अधिकाऱ्याला ब्रह्मज्ञान अजून झालेलंच नाही, तर त्याला ब्रह्मप्राप्तीची इच्छा कशी होईल? ही शंका बरोबर आहे का? हा, बरोबर आहे शंका? ही शंका चुकीची आहे.
जरी प्रत्यक्ष ज्ञान नसते तरी सुद्धा काय होत असते, वर्णन ऐकून इच्छा होत असते, इच्छा होत असते. म्हणून ब्रह्मप्राप्तीची सुद्धा इच्छा एक उत्तर त्याचं. अजून त्याच्या पुढं थोडं चालतं ते काय, अजून काय म्हणतात ग्रंथकार की आपल्याला तुम्ही म्हणले ना ज्ञान असल्याशिवाय इच्छा होत नाही, तसं तर आपल्याला ब्रह्मज्ञान सुद्धा आहे आणि ती प्रत्यक्ष सगळ्यांना ब्रह्मज्ञान आहे. याला हे याला हे याला हे याला सगळ्याला आहे. इथं पण तुम्हाला इथं पण तुम्ही बसलेले तुम्ही विचार सांगा ऐकल्या थोडाफार म्हणून तुम्हाला ब्रह्मज्ञान आहे असं नाही. जे कधी इकडे आळंदीला नाही आले त्यांना सुद्धा आहे. काय ब्रह्मज्ञान आणि तेही प्रत्यक्ष. कसं काय म्हणले ब्रह्मज्ञान सांगतो ऐका. कारण नारदांना उपदेश करत असताना सनत कुमारने काय सांगितले, भूमा कसा आहे सुख सुख. भूमाशिवाय जी इतर वस्तू आहे अल्प वस्तू आहे त्या अल्प वस्तूमध्ये सुख आहे का? भूमात सुख रूप आहे सांगितलं का नाही? काय सुख रूप आहे? भूमा. भूमा म्हणजे काय? ब्रह्मच काय सुख रूप आहे म्हणून सांगितलं. ब्रह्माशिवाय सुख कुठं आहे का? नाही म्हणून सांगितलं. मग खरं सांगा ब्रह्मच जर सुख रूप आहे मग तुम्हाला सुखाचा अनुभव आहे का नाही? सुखाचा अनुभव आहे का नाही तुला? तुला सुखाचा अनुभव आहे का? कोणत्या सुखाचा? भाग्या सुखाचा अनुभव आहे का नाही? सुखाचा अनुभव नाही तुला? तुला सुखाचा अनुभव आहे? अरे मी काय तुम्हाला पुस्तकात नाही विचारली, तुम्हाला जे अनुभवाचं आहे ते विचारतोय. तुम्हाला सुखाचा अनुभव आला का नाही? कुठं आला, कशाचा आला? बाकीचं जाऊ द्या. काल श्रीखंड खाल्ला का नाही? मग श्रीखंड खाल्ल्यावर सुख वाटलं का नाही? बासुंदी खाल्ल्यावर सुख वाटतं का नाही? भजे खाल्ल्यावर गोळी गोळी शेव आहे का? चला तर म्हणजे आपण ज्या वेळेला विषय भोगतो, विषय भोगाच्या वेळेला आपल्याला सुख होतं का नाही? मग ते जे सुख आहे ना ते सुख सुद्धा ब्रह्मसुखच आहे. ते सुख सुद्धा कोणतं आहे? ते ब्रह्मसुख. ब्रह्माशिवाय कुठं सुखच नाही. जे आपण सुख अनुभवतोय थोडंफार विषय बघताना ते सुख सुद्धा विषयाचं नसतं, ते कुणाचं असतं? ते ब्रह्माचंच असतं, ते ब्रह्मसुखच असतं. झोपेत कोणता विषय असतो बरं? झोपल्यावर काही दिसतं का आपल्याला? असं काय ऐकू येतं का? म्हणजे शब्दाचं सुख नसतं, रूपाचं सुख नसतं, तिथं काही खायला भेटत नाही. झोपल्यावर काय असते? खायला नाही. तरी पण झोपेत सुख असतं का नाही? नसतं. ते सुख आहे का? आता शिकाय का तुला? शिकायचं पहिला सुखायचं सुखाचा मग झोपेत सुद्धा सुख आहे का नाही? म्हणजे आपल्याला सुखाचा काय आहे? आणि सुख म्हणजे काय? ब्रह्म. म्हणजे सुख म्हणजे ब्रह्म आहे ना. आपल्याला सुखाचा अनुभव आहे म्हणजे आपल्याला कोणाचा अनुभव आहे? ब्रह्माचाच अनुभव आहे. आणि तिकडून शंका करणारे काय म्हणले होते, जर त्याचं ज्ञानच नाही तर तुम्हाला इच्छा कशी काय होईल? बरोबर आहे का नाही? मग आपल्याला ब्रह्माचं ज्ञान नाही का? सुख म्हणजे काय? म्हणजे सुखाचं ज्ञान नाही का आपल्याला? दररोज सुख अनुभवतो ना आपण. अनुभवतो म्हणजे आपले ज्ञान होते सुखाचं. अनुभव म्हणजेच ज्ञान. दररोज आपल्याला सुखाचा अनुभव आहे. जरी दररोज श्रीखंड नाही खायला भेटला तरी दररोज झोपतो तर ना आपण.
झोपेत तर सुख आहेच ना, दररोज आपल्या सुखाचा अनुभव आहेच का नाही? आहे. मग जरी भरपूर नसला थोडा का होईना पण आहेच का नाही? मग आंशिक का होईना पण आपल्याला सुखाचा अनुभव आहे. आंशिक का होईना पण आपल्याला ब्रह्माचा अनुभव आहे. कशाचा? ब्रह्माचा. मग ज्या ब्रह्माला आपण अनुभवलं म्हणजेच त्याचं ज्ञान झालं, आंशिक का होईना आपल्याला ब्रह्मज्ञान आहे का नाही? जरी सगळं ब्रह्म नाही कळालं, थोडं तरी कळालं का नाही? थोडं तरी सुख झालंच का नाही? जे सुखाचं ज्ञान आहेच ना थोडंफार. मग ज्याचं ज्ञान आहे, आंशिक ज्ञान आहे, मग ते ब्रह्म आपल्याला पूर्ण प्राप्त हो अशी का इच्छा नाही म्हणून? अरे काय झालं असं घे ना प्रसाद घे ना, नाही मन नाही प्रसाद, मन नाही घ्यायचं, मन नाही आवडत. अहो चालेल थोडा घ्या, थोडा घे, ते घ्यायच ना जरा. आणि थोडा गेले नको घेऊ बाबा. आणि घेतला थोडा, नुसता तो जिभेला लावला, थोडा दे म्हणे. काय हापूस आंब्याचा रस होता. काय होता? हापूस आंब्याचा रस. पण मग एवढाच घेतला होता. अगोदर त्याला वाटलं असं काहीतरी मलिदा बिलिदा. आणि मग हापूस आंब्याचा एवढाच भेटला. मग एवढाच भेटल्यानंतर ते चांगला लागला, गोड, किती भारी लागतो हापूस आंब्याचा रस. मग त्याला आता एवढाच भेटलाय पण आता पोटभर भेटावं अशी काही इच्छा होती का नाही? मग तसं आंशिक जे सुख आपण अनुभवले थोडस, मग असं हे आपल्याला भरपूर भेटावं सुख अशी इच्छा होणार नाही काय? म्हणा होईल की नाही? मग ब्रह्मप्राप्तीची इच्छा होईल की नाही? कारण सुख म्हणजेच काय? ब्रह्म. इच्छा होऊ शकते. मग तुमची शंका चुकीची. कळलं का? त्यांच्या शंकेचं काय केलं? खंडन केलं. खंडन आलं का लक्षात? बघा काय म्हणतात आता पुस्तकात. आता ब्रह्मप्राप्तिरूप मोक्षाच्या द्वितीय अंशाची कोणी इच्छा करीत नाही याचं समाधान सांगतो असं ग्रंथकार म्हणतात. कळलं का? छांदोग्य उपनिषदामध्ये सनत कुमारांनी भूमा म्हणजे ब्रह्म हे सुखरूप आहे असं सांगितलेलं आहे. हे वर लिहिलेलंच आहे. आणि सुखाचा अनुभव थोडाफार सर्व जीवांना आहेच. सुखाचा अनुभव सगळ्यांना आहे की नाही? आणि आपणाला नित्य सुख असावं अशी सर्व जीवांना काय असते? आपल्याला जे सुख असतं ते थोडंसं सुख असतं, ते आधी म्हणजे संपून जातं लगेच. आपण आपल्या कायम सुखाचा अनुभव नाही येत ना. याचाच अर्थ सर्व विचारी पुरुषांना ब्रह्मप्राप्तीची इच्छा आहे. नित्य सुख असं वाटतं का नाही? आणि नित्य सुख ब्रह्मच आहे. म्हणून सगळ्यांना ब्रह्मप्राप्तीची इच्छा आहे असा त्याचा अर्थ. शिवाय ज्या पदार्थाची इच्छा होते त्याची इच्छा उत्पन्न होण्याच्या पूर्वी त्याचा प्रत्यक्ष अनुभव असला पाहिजे असं जे तुम्ही म्हणत होते तसा काही नियम नाही. का नाही? कारण कोणास एखाद्या सुंदर पदार्थाचं वर्णन ऐकूनही त्या पदार्थ प्राप्तीची काय होते? इच्छा होते. त्याचप्रमाणे ब्रह्म सुखरूप आहे असं शास्त्र श्रवण करूनही ब्रह्मप्राप्तीची इच्छा होणं संभवनीय आहे. ब्रह्म हे सुखरूप आहे असं कळलं, ऐकलं, तसं ऐकून सुद्धा ब्रह्मप्राप्तीची काय होते? इच्छा होते. शिवाय ब्रह्म व्यतिरिक्त अन्य कोणतेही सुख नाही. ब्रह्माशिवाय दुसरीकडे कुठं सुख आहे का? नाही. सुख म्हणजेच काय आहे? ब्रह्म आहे असा शास्त्राचा सिद्धांत आहे. आणि प्रत्येक जीवाला यत्किंचित का होईना पण सुखाचा काय आहे? प्रत्यक्ष अनुभवही आहे. म्हणजे ब्रह्माचा सुखाचा अनुभव म्हणजे कशाचा अनुभव आहे? ब्रह्माचा अनुभव आहे. असं अंशतः अनुभूत असलेलं जे ब्रह्मसुख त्याचे प्राप्तीची इच्छा होणं साहजिक आहे. आता यावर कोणी असं म्हणेल की विषय सुख हे जर तुमच्या मते ब्रह्मसुखच आहे तर पुष्कळ विषय संपादन करून नित्य ब्रह्मसुखाचा अनुभव घेणं हाच मोक्ष होईल. आता एक शंका म्हणतात कोणी घेतली, ग्रंथकार म्हणतात, तर कोणी अशी शंका करत बघा, ऐका इकडे माझ्या लक्ष द्या.
आता काय सिद्ध केलं यांनी, विषय सुख म्हणजे ते सुद्धा ब्रह्मच आहे. म्हणून त्या अंशतः आपल्याला सुखाची अनुभूती असल्यामुळं आपल्याला ब्रह्मप्राप्तीची काय होईल, इच्छा होईल, सिद्ध झालं. म्हणून ब्रह्मप्राप्ती इच्छा लोकांना हे काय झालं, सिद्ध झालं हे ते इच्छा. आता एक शंका घेतली मध्येच. काय शंका घेतली, मग तुमचं मत जर असं आहे की विषय सुख हे सुद्धा जर ब्रह्मसुखच आहे, तर मग ब्रह्मसुख हेच असेल तर मग विषयच मिळवावं लागतील. गुलाबजामुन खाल्ल्यानंतर जे सुख होतं ते सुख ब्रह्मसुख आहे. मग असं ब्रह्मसुख अनुभवायचं असेल मग दररोज म्हणावं वाटेल ना. हापूस आंबा खाल्ल्यानंतर जर ब्रह्मसुख आहे तर मग ब्रह्मसुखाच्या प्राप्तीकरता मग हापूस आंबेच घ्यावा लागतो नाही का नाही. मग जगात म्हणजे आपल्याला जेवढं ब्रह्मसुख पाहिजे अधिक प्रमाणात तेवढे अधिक विषय मिळावं लागते ना. मग हा त्याचा सरळ काय व्हायला लागलाय, अर्थ व्हायला लागलाय. पूर्वपक्ष असं जर म्हणत असेल तर त्याचं उत्तर आता ग्रंथकार सांगतात बघा. विषय सुख हे जर तुमच्या मते ब्रह्मसुखच आहे तर पुष्कळ विषय संपादन करून नित्य ब्रह्मसुखाचा अनुभव घेणं हाच काय होईल, मग विषय भोगणं हाच मोक्ष होऊन जाईल. मग सर्व विषय सौख्य परित्याग करून करायचं काय सांगा. तुम्ही तर सांगता की सगळ्या विषयाचा त्याग करायचा, मग हे विषय त्यागून करायचं काय हे नाही. आता ग्रंथकार म्हणतात ही जी तुमची शंका आहे किंवा असे तुमचं म्हणणं बरोबर नाही. कारण ब्रह्म व्यतिरिक्त सौख्य कोठेही नाही. सौख्य म्हणजे सुख, ब्रह्माशिवाय सुख दुसरीकडे कुठं आहे का नाही. विषय सौख्य ही ब्रह्मसौख्यच आहे. सौख्य म्हणजे सुख, विषय सुख सुद्धा काय आहे, हे ब्रह्मसुखच आहे. हे खरंय. तथापि म्हणजे तरी सुद्धा दुःख संबंध रहित केवळ सुखाची सर्व पुरुषांना इच्छा आहे. कशाची इच्छा आहे, अरे विषय सुख जरी ब्रह्मसुख असलं तरी विषय सुखात फक्त केवळ सुखच असतं असं नाही, दुःख पण असतं. आणि जास्त दुःखच असतंय, सुख थोडं असतंय. माणसांना ज्या सुखाची अपेक्षा असते ती कसल्या सुखाची अपेक्षा असते, दुःख रहित सुखाची अपेक्षा असते का दुःखाने युक्त असल्या सुखाची अपेक्षा असते, दुःख रहित सुखाची अपेक्षा असते. कसल्या सुखाची, दुःख रहित सुखाची अपेक्षा असते. दुःख नको वाटतं प्रत्येकाला, सुखच हवं वाटतं. आणि विषय सुख जे असतं त्याच्यात सुख एवढं असतं, सुख पाहता जवा पाडी, दुःख पर्वत आहे. दुःखच अर्थानामर्जने क्लेशः तथैव परिपालने नासे दुःखम वे दुःखम धिगर्थान क्लेशकारिणः. आचार्य सांगितलं अर्थ म्हणजे विषय, अर्थानाम मर्जने क्लेशः, अर्थानाम अर्जने क्लेशः. अर्थ म्हणजे विषय, विषय मिळवायचे ना तर ते मिळवण्यासाठी पहिल्यांदा दुःख असते. आंबे बिंबे जाऊ द्यावं गुलाबजामुन त्याला तर दुःख असतंच, ते फुकट थोडी येते. पण साधा मिरचीचा ठ्यासा जरी खायचा असला, हिरव्या मिरचीचा ठ्यासा म्हणा जरी खायचा असला तरी त्या सहज आहे का होते. ठ्यासा मिळवायचा म्हणजे ते मिरच्या आणायच्या, आपल्या तरी बाजारात आणावं, शेतकऱ्याला शेतात जाऊ लागते आणायला. शेतातून मिरच्या आणायच्या, मिरच्या आणल्या लगेच ठेसा लगेच खाता येतो. मिरच्या म्हणजे ठेसा आहे का, मग त्याला ते मिरच्या भाजाव्या लागतात, तव्यावर भाजाव्या लागतात, चुलीवर, तर तेव्हा चव असते. आणि पुन्हा त्याला गाडग्यानं रगडाव्या लागतात. कशानं, त्याला जर खरी चव आणायची असेल तर गाडग्यानं रगडायच्या. आणि मग त्या भाजताना रगडीताना काय मग काय मजा असते वे. सगळी गंगा आणि यमुना सरस्वती एक होऊन जाते सगळं, त्रिवेणी संगम होतो. त्रिवेणी संगम म्हणजे दुःखच आहे ना ते. नाकात तोंडातून पाणी येतं, सगळं सहन करायचं. पुन्हा खायला बसतो, ठ्यासा भाकर घेतो, ठ्यासा घेतो, बसतो खायला. मग काय खाताना ते फक्त असं मस्त लागतं, तिखट लागतं खूप.
तिखट लागतं, पण त्याला चांगलं वाटत असतं तिखट लागले दिवशी. मग असं काय घोटालाच पाणी पितो. म्हणजे खाताना दुःख, मिळवताना दुःख, खाताना दुःख, खाल्लं ना नंतर पोटात पुन्हा आग होती, जळजळ होतं, पोटात आग करतं, गळीची पोटात, आपण सकाळी पुन्हा आग करीतच सुखीच झालं सांगा. दुःख जास्त झालं का सुख जास्त झालं? दुःख प्रत्येक सुखाचं म्हणजे विषय सुखाचं तसंच असतं. विषयामध्ये जे सुख असतं ना ते एवढं असतं आणि दुःख जास्त असतं. काय असतं? आणि मनुष्याची अपेक्षा ही असते की आपल्याला सुख तर हवंय, पण ते सुख कसं असावं? दुःखरहित सुख असावं. आणि दुःखरहित सुख विषयात नसतंच. दुःखरहित सुख फक्त कुठे? ब्रह्माच्या ठिकाणी. म्हणजे ब्रह्मच सुख उपयोग असं. म्हणजेच सगळ्यांना दुःखरहित सुखाची अपेक्षा आहे. म्हणजेच कशाची अपेक्षा आहे? म्हणजे ब्रह्मसुखाची अपेक्षा आहे, ब्रह्माची अपेक्षा आहे. म्हणजे सगळे ब्रह्मप्राप्तीची इच्छा करतात. हा सगळं चालते. फक्त त्यांना कळत नाही की दुःखरहित सुख म्हणजे ब्रह्म आहे, माहीत नसते. त्याला ब्रह्म नाव हे माहीत नाही. त्याचं सगळेच काय करतात? त्या ब्रह्माचीच अपेक्षा करतात. आणि ब्रह्मा व्यतिरिक्त सुख कुठेही नाही. विषय सुख हे ब्रह्मसुखाच आहे हे खरं आहे. तरी देखील दुःख संबंधरहित केवळ सुखाची सर्व पुरुषांना इच्छा आहे. आणि असं केवळ सुख विषय भोगात नाही. इतकंच नाही तर विषय सुखोपभोगकाली म्हणजे विषय सुखाचा ज्यावेळेला उपभोग होतो अशा त्या विषय सुखाच्या उपभोग कालामध्ये सुद्धा विषयी पुरुषांना सुखोपभोगापेक्षा कोट्यावधी दुःखच भोगावं लागतं. कळलं का? विषय सुखापेक्षा जास्त त्यांना काय भोगावं लागतं? दुःखच भोगावं लागतं. दुःखच असा सर्वांना काय अनुभव आहे. म्हणूनच विवेकी पुरुष विषय सुखाची इच्छा न करता केवळ सुखरूप असं जे ब्रह्म त्याची काय करतात? इच्छा करतात. म्हणून शास्त्र श्रवणानं व प्रत्यक्ष सुखानुभव आहे ना त्या सुखानुभवावरून मोक्षाच्या ब्रह्मप्राप्तीरूपी द्वितीय अंशाची इच्छा होणं संभवनीय आहे. म्हणजे द्वितीय अंशाची काय होते? इच्छा होते. प्रथम अंशाची इच्छा होते, द्वितीय अंशाची इच्छा होते, म्हणजे मोक्षाची इच्छा होते. होते का नाही? मग मोक्षाची इच्छा होणारा कोण असतो? अधिकारी असतो. मग अधिकारी सिद्ध व्हायला लागलाय का सिद्ध व्हायला लागलाय? सिद्ध व्हायला लागलाय. कळलं का? एक तिसरी शंका केली होती, घेऊन टाकायची देऊन टाकीस. हा तिसरी शंका केली होती बघा. बघा माझ्याकडे बघा. म्हणजे मी कसा दिसतो ते नका बघू. म्हणजे मी काय सांगतो ते नीट ऐका. तिसरी शंका काय होती की मोक्षाची कुणी इच्छा करीत नाही. उल्याच्या उलट सगळे कशाची इच्छा करतात? विषय सुखाची इच्छा करतात. सगळ्यांना विषय सुखच हवंय. जे विषय सुखाचा त्याग करून जे तपश्चर्या करतात ते सुद्धा चांगले भारी विषय भेटावे म्हणूनच करतात. असं येते. तर अशी शंका होती. मग त्या शंकेचं उत्तर हे सांगतात ग्रंथातला हे बघा. तुमची ही जी शंका आहे ना, ही जे तुमचं म्हणणं आहे ना ते सुद्धा बरोबर नाही. का बरोबर नाही? तर सगळ्यांना विषय सुखाचीच इच्छा असते असं जे तुम्ही म्हणता ना हेच मुळात तुमचं चुकीचं आहे. सगळ्यांना फक्त सुख लागतंय, हे विषय सुखच पाहिजे असं काही नाही. काय लागतं सगळ्यांना? सगळ्यांना सुखाची अपेक्षा आहे. ते विषय सुखाचीच पाहिजे असं काही नाही. सगळ्यांना सुख मात्र लागते. विषयापासून भेटून नंतर कशापासून भेटून? कशावरून? झोपला का नाही मनुष्य? झोपेत कोणता विषय असते सांगा? झोपेत काय मोबाईल असते का? झोपेत काय टीव्ही पाहायला असते का? तिथं बाजार असते? बस स्टँड बसून लोक कोणाला पाहतच राहतात. झोपेत काय पाहायला भेटते? झोपे गेलं
ऐकायला आहे का काही गाणे बिणे ऐकायचं का काही? गाणे ऐकायला नसतात. झोपले वास्तविक आहे का काय? अरे झोपीत तर नका काय ना, पण जवळ पाजल्याला स्वतःचा सोय देत झोपलं कळतं काही काहीच नाही ना. म्हणजे इथं कोणताच विषय नाही, म्हणजे प्रतिकूल विषय नाही आणि अनुकूल विषय नाही, कोणता विषयच नाही तिथं. झोपेत आहे का विषय? शब्द नाही, स्पर्श नाही, रूप नाही, रस नाही, गंध नाही, काय नाही. पण तरी सुद्धा माणसाची प्रवृत्ती जास्त झोपण्यात होते. म्हणजे पाणी टाकलं काय पाणी टाकून उठलं तरी सुद्धा त्याची झोपेतच प्रवृत्ती म्हणजे एवढी प्रवृत्ती होती झोपायला. कोणता विषयच नाही तरी होते. मग का? याचा अर्थ काय तिथं काय? विषय नाही आणि सुख आहे. म्हणजे विषय नसताना सुद्धा ज्या झोपेत प्रवृत्ती होते त्या ही मनुष्याला फक्त सुखाची अपेक्षा आहे, विषयाची नाही. कायची अपेक्षा आहे? सुखाची अपेक्षा. कळलं का? म्हणून तुमचं हे जे म्हणणं आहे की विषय सुखाचीच अपेक्षा होते आणि विषय सुख आहे मोक्षात नाही, हे तुमचं शंका चुकीची आहे. कारण माणसाला विषय सुखाची नसते अपेक्षा, सुखाची अपेक्षा असते. आणि ते सुख तर ब्रह्मामध्ये आहे, ब्रह्मसुखच आहे. ते ब्रह्मसुख रूपच आहे. त्यामुळे ब्रह्मप्राप्तीची इच्छा होते. मोक्ष म्हणजे सुख आहे. बघा आता सर्व पुरुषांना विषय सुखाची इच्छा आहे. सर्व पुरुष विषय सुखाची इच्छा करतात. म्हणून त्यांच्या ठिकाणी वैराग्य, शमदमादिकांचा अभाव असतो. आणि मोक्षामध्ये तर विषय सुख मुळीच नाही. याकरता मोक्षेच्छावान अधिकाऱ्याचा अभाव आहे. म्हणूनही ग्रंथागम निष्फळ आहे अशी शंका केलेली पहिली तिसरी आहे ना. तर त्याचं समाधान असं आहे की सर्व पुरुष हे विषय सुखाचीच इच्छा करतात. हे म्हणणंच प्रथम काय नाही, बरोबर. विचार केला तर जीव फक्त सुखाची मात्र इच्छा करतात. जीव कशाची इच्छा करतात? केवळ सुखाची इच्छा करतात. ते सुख विषयापासून झालं पाहिजे असं त्यांचा आग्रह नसतो. आणि लक्षामध्ये आता शंका करणाऱ्याला आम्ही असं विचारतो, ग्रंथकार विचारायला लागले, पूर्व पक्षाला आता हे विचारायला लागले, आतापर्यंत ते विचारत होते, आता एक पूर्व पक्षाला विचारायला लागले, तुम्ही जे म्हणता की आमचा ग्रंथ निष्फळ आहे, सांगा बरं कशामुळे निष्फळ? जगामध्ये कुणी मुमुक्षुच नाही म्हणून ग्रंथागम निष्फळ आहे का? विकल्प केले 2-3. काय आमचा ग्रंथ निष्फळ आहे असं जे तुम्ही म्हणता, विचारसागर नावाचा ग्रंथ, का बरं निष्फळ आहे? का बरं? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की आम्ही ज्यांच्या करता ग्रंथ केलेला आहे असे जे मुमुक्षु, ते मुमुक्षु जगामध्ये नाही. मुमुक्षुचा अर्थ कळतो का? मोक्षाची ज्यांना इच्छा आहे त्यांना काय म्हणतात? मुमुक्षु. लक्षामध्ये लग्न करायची ज्याला इच्छा आहे त्याला अरे लग्न करायची इच्छा आहे म्हणजे त्याला भोगण्याची इच्छा आहे, भोग भोगण्याची इच्छा आहे, त्याला बुभुक्षु म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? भोगाची इच्छा त्याला बुभुक्षु. हा बघा, तर मुमुक्षु नाही का जगात म्हणून आमचा ग्रंथ निष्फळ आहे का? एक पहिला विकल्प. म्हणजे का मुमुक्षु असून सुद्धा आमच्या ग्रंथामध्ये त्याची प्रवृत्ती होत नाही, ग्रंथाच्या काही प्रवृत्त होत नाही म्हणून ग्रंथामध्ये निष्फळ आहे. किती झाले विकल्प? हा 2 झाले. जर असं म्हणे की जगात मुमुक्षुच नाही, पहिला विकल्प स्वीकारला समजा. तू जर असं म्हणशील की जगात मुमुक्षु नाही म्हणून आमचा ग्रंथागम कसा आहे? निष्फळ आहे, असं जर म्हणशील तर हे म्हणणं बरोबर नाही. का बरोबर नाही? कारण सर्व पुरुषांना सर्व दुःख नाशाची व नित्य सुख प्राप्तीची इच्छा आहे का नाही? सगळ्यांना कशाची इच्छा आहे? दुःखाच्या नाशाची आणि नित्य सुखाच्या प्राप्तीची. आणि सर्व दुःख नाश आणि सुखप्राप्ती रूपच मोक्ष आहे.
दुःखाचा नाश आणि सुखप्राप्ती यालाच काय म्हणतात? मोक्ष म्हणतात. म्हणजे सगळ्यांनाच कायची इच्छा आहे? मोक्षाची इच्छा आहे. त्याच्यामुळे मुमुक्षु नाही म्हणून ग्रंथ निष्फल असं म्हणत असाल तर तुमचं हे म्हणणं काय आहे? सगळे मुमुक्षुच आहेत. सगळेच काय मुमुक्षुच आहेत. बर, आता शंका, अहो मुमुक्षु जरी सगळे असले तरी सर्वांना विषय सुखाची इच्छा, याचं उत्तर काय? मोक्ष जरी त्यांना मिळावा वाटत असला पण सगळी विषयाचीच अपेक्षा करतात का नाही? करतात की नाही? खायला चांगलं असं वाटतं की नाही? बघायला चांगलं असं वाटतं की नाही? ऐकायला चांगलं असं वाटतं की नाही? चांगलं म्हणजे देवाचं नाही पण काहीतरी चांगलं असं वाटतं का नाही? वाट याची वाट काय लावायची? विषय चांगले असं वाटतं की नाही? विषयाची इच्छा होते का नाही? मग त्याचं समाधान सांगतात, हे म्हणणं खरं नाही तुमचं की सगळ्यांना विषयाची इच्छा होते. कसं काय? पण सर्वांना विषय सुखाची इच्छा असते असं नाहीये, फक्त सुखाची इच्छा असते. कशाची? सुखाची. कारण झोपेमध्ये विषय सुख नसताना सुद्धा सर्व प्राप्त सुखाच्या विषयांचा परित्याग करून झोपेच्या सुखाची इच्छा कुणीही केली नसते. जर प्राप्त असलेले विषय मनुष्य त्याग करून झोपायला प्रवृत्त, म्हणजे किती भारी बंगला असतो, गादी असते, त्याचं सुख घ्यायचं ना, मग फॅन लावून नसतं ते अनुभवत राहायचं एसी लावल्याला, मग त्याचं सुख नाही उपभोगत, झोपी जातो. मग झोपी गेल्यावर पण गरम झालं काय, गार झालं काय, ते काय त्याचं काय झोपी गेले कळतंय का गार झालं, गरम झालं? प्राप्त असलेल्या विषय सुखाचा मनुष्य त्याग करतो आणि झोपेमध्ये करतो. तिथं तर विषय नाहीच आहे. म्हणजे याचा अर्थ काय? माणसाला विषय सुखाची अपेक्षा असतं असं नाही, सुखाची अपेक्षा. कशाची? म्हणून सुख मात्र इच्छितात असं म्हटलं पाहिजे. शिवाय असंही म्हणता येईल की विषय सुखाचीच इच्छा करतात असं नाही, उलट निर्विषय आत्मसुखाचीच काय करतात? सगळी इच्छा करतात. कारण सर्व पुरुषांना प्रारब्ध बलानं न्यून अधिक विषय सुख प्राप्त असूनही सदा अशी इच्छा होते की आम्हाला अविनाशी सुख प्राप्त व्हावं असं वाटते. सगळ्यांना सुख थोडंफार असतंच, कमी जास्त प्रमाणात, थोडं काही कमी थोडं जास्त असतं, पण प्रत्येकाला सुख असतंच का नाही? पण त्यांना तेवढ्या सुखात समाधान नसतं, त्यांना नित्य सुख लागत असतं, अविनाशी सुख लागत असतं. आणि असं अविनाश सुख तर आत्ममोक्षच आहे. म्हणून सर्व पुरुष हे काय? मोक्षच आहे. सगळ्यांना त्या अविनाशी सुखाची अपेक्षा म्हणजे मोक्षाची अपेक्षा आहे. आता मुमुक्षु असून सुद्धा ग्रंथाच्या ठिकाणी प्रवृत्त होत नाही याविषयी विचार करू, आहे का नाही? आता मुमुक्षु तर आहेत सगळेच, पण मुमुक्षु जरी असले तरी तुमच्या ग्रंथात त्यांची प्रवृत्ती होत नाही असं जर तुमचं म्हणणं असेल तर मग आता आम्ही तुम्हाला विचारतो की मुमुक्षु आहेत जगामध्ये आणि त्यांची आमच्या ग्रंथात प्रवृत्ती होत नाही असं जे तुम्ही म्हणता, त्यांची प्रवृत्ती का होत नाही सांगा? मग त्यांना मोक्षाची इच्छा आहे आणि आमचा ग्रंथ मोक्षाचं साधन नाही असं मला म्हणायचंय का? किंवा आमचं ग्रंथ मोक्षाचं साधन असून सुद्धा दुसरं अजून एखादं काहीतरी साधन आहे आणि त्याच्यात त्यांची प्रवृत्ती आहे म्हणून आमच्या ग्रंथात त्यांची प्रवृत्ती होत नाही असं तुम्हाला म्हणायचंय का? अशा सिद्धांतिक पक्षाला प्रश्न विचारून पुढे त्याचं खंडन करीत राहतात. लक्षामध्ये ग्रंथ मोक्षाचं साधन नाही म्हणून त्यांची आमच्या ग्रंथात प्रवृत्ती होत नाही का? किंवा ग्रंथाहून दुसरं काही मोक्षाचं साधन असून त्या साधनात त्यांची प्रवृत्ती आहे म्हणून त्यांची आमच्या ग्रंथात प्रवृत्ती होत नाही का? किंवा अथवा विवेक वैराग्य शमदमादी संपन्न ज्ञान प्राप्त करून घेण्याला योग्य अधिकारी नाही म्हणून या ग्रंथाच्या ठिकाणी प्रवृत्ती होत नाही सांगा? असे 3 विकल्प केले. म्हणजे आमचा ग्रंथ मोक्षाचं साधन नाही का सांगा? का आमचा ग्रंथ मोक्षाचं साधन जरी असला याच्यापेक्षा उत्तम दुसरं एखादं काहीतरी साधन आहे आणि त्या साधनामध्ये मोक्षप्राप्तीच्या त्या साधनामध्ये त्यांनी लोकांची प्रवृत्ती होते म्हणून त्यांची आमच्याकडे प्रवृत्ती होत असं मला म्हणायचं आहे का? किंवा अजून एक विकल्प, 3 विकल्प केले. किंवा आमचा ग्रंथ मोक्षाचं साधन आहे, सगळ्या साधनापेक्षा उत्तमही आहे, पण या ग्रंथाचा आम्ही जो अधिकारी सांगितलेला आहे त्याला विवेक पाहिजे, त्याला वैराग्य पाहिजे, त्याला शमती षटक पाहिजे. मग असा विवेक वैराग्याची शमती षटकाने संपन्न असा जगात कोणी नाही म्हणून त्यांची ग्रंथात प्रवृत्ती होत नाही का?
कारण अधिकारी असला तरच फल भेटेल ना. मग तो अधिकारीच नसल्यामुळे या ग्रंथात त्यांची प्रवृत्ती होत नाही का? कशामुळे होत नाही ग्रंथात प्रवृत्ती सांगा. तुम्ही म्हणता आमच्या ग्रंथात त्याची प्रवृत्ती होत नाही. का प्रवृत्ती होत नाही? तीन प्रवृत्ती न होण्याचे 3 विकल्प मांडले ते. आता एक विकल्प जर तुम्ही स्वीकारला त्याचं खंडन केलं झालं. कळलं? बदल आहे की नंतर त्याचं खंडन आता. ओम शांती शांती.